फार वर्षापूर्वी एक पराक्रमी राजा होता. सुंदर राणी, भरपूर धनदौलत, सत्ता, सर्व काही ऐश्वर्याम त्याच्याकडे होते. पण तरीही तो दुःखी होता, कारण लग्नाला अनेक वर्ष होऊनही त्याला मुलबाळ नव्हते. अनेक वैद्य केले, विद्वान साधूंना बोलावून मोठे यज्ञ केले, दान धर्म केले, पण त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. एका दिवशी दरबारात एक म्हातारी आली आणि तिने राजाला सटवाई देवीचे व्रत करायला सांगितले. मनोभावे सटवाई देवीला गाराने घातलेस तर तुला संतान प्राप्ती नक्की होईल. राजाने म्हातारीला नमस्कार केला आणि तिच्याकडून सर्व व्रताची माहिती जाणून घेतली. राजाने आणि राणीने पूर्ण महिनाभर उपवास केला, देवीची पूजा अर्चना केली आणि व्रत पूर्ण केला. सटवाई देवी प्रसन्न झाली आणि दोघांना आशीर्वाद दिला. 1 वर्षाने राणीने एका गोंडस राजपुत्राला जन्म दिला. राजाला खूप आनंद झाला. संपूर्ण राज्यात जल्लोष साजरा होऊ लागला. राजा इतका आनंदित झाला होता की तो नाच गाणे आणि दारूच्या नशेत बुडाला. बाळाचा जन्म होऊन 6 दिवस झाले. त्या रात्री सटवाई देवी बाळाचे भाग्य लिहिण्यासाठी आली. तेव्हा बाळाच्या खोलीत अंधार होता. कुठेच दिवा लावला नव्हता. सुंदर रांगोळी काढली नव्हती. पूजा आरती करून सटवाई देवीचे स्वागत झाले नाही. देवी क्रोधित झाली आणि तिने बाळाचे भाग्य लिहिताना बाळाच्या भाग्यात खूप संकटे लिहिली. त्या रात्री देवी राणीच्या स्वप्नात जाऊन आपला क्रोधित अवतार दाखविला. राणी घाबरली. घडलेला सर्व प्रकार तिला समजला. राणीने सर्व हकीकत राजाला सांगितली. राजा भानावर आला. दुसऱ्या दिवशी राजा आणि राणीने मनोभावे देवीची पूजा करून क्षमा मागितली आणि आमचे आयुष्य कमी कर, पण आमच्या बाळाचे भाग्य उज्ज्वल कर, अशी त्यांनी प्रार्थना केली. त्या रात्री राणीने सर्व महाल फुलांनी सजविले. बाळाच्या खोलीत दिव्यांनी लखलखाट केला. दाराबाहेर सुंदर रांगोळी काढली. सुगंधी धूप अगरबत्तीने खोली दरवळून निघाली. देवीच्या स्वागतासाठी आरतीचे व नैवेद्याचे ताट भरून ठेवले. त्या रात्री सटवाई देवी आली आणि सर्व तयारी पाहून प्रसन्न झाली. देवीने बाळाच्या भाग्यातून सर्व संकटे पुसून तिथे उज्ज्वल भविष्य आणि दीर्घायुष्य लिहिले. पुढे ते बाळ मोठे झाल्यावर एक उत्तम आणि विद्वान राजा बनला आणि त्याच्या पराक्रमाची कीर्ती साऱ्या जगभर गाजली.